नमस्कार, मी अंकिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ देत। आता आम्ही काल मनालीला आलो होतो। आज मनालीतला आमची सकाळ बघा खूप मस्त आहे। सकाळी बाहेर दरवाजा उघडल्या आम्हाला गॅलरीतून बर्फाचे डोंगर दिसलेत। आता यात दिसतायत की नाही कळणार। ते समोर छोटे छोटे डोंगर दिसतायत ते बर्फाचे डोंगर आहेत। हा दिसलं नाही यात। यावरनं तुम्ही इमॅजिन करू शकता की बर्फाचे डोंगर आता इतक्या जवळ आहेत, त्यामुळे इथे एवढी थंडी आहे ना, खूप थंडी आहे। आणि आता आम्ही रोहतांगला जाणार आहोत। किती वाजलेत? 8:30 वाजलेत। रोहतांगला जाणार आहोत नाश्ता करून। तर तिथे खूप थंडी असणार आहे आता। आणि तिथलं तापमान आम्ही सकाळी चेक केलं, -7 होतं ना, -7 आहे। आता तिथे काय हाल होणार आहेत आमचे नाही करणार। प्लस नाही मायनस होते मग तिथं रोहतांगला। इथं किती आहे आता? 7 आहे। हा +7 इथे आहे, तिथं -7 आहे। ही शपथ आता खूप खूप म्हणजे खूप असं थंडी वाजणार आहे। आतमध्ये 2-3 टी-शर्ट घातलेत मी। आणि आराध्या बघा आमची मस्त पॅक केलंय तिला। 3-4 शर्ट घालून वरती जॅकेटाने घातले की नाही पेलो। उगाच रिस्क नको म्हणलं थंडीनं। तर चला आता उशीर होतोय आम्हाला, खाली जाऊन नाश्ता करायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच रोहतांगला जायला निघणार आहोत। इथून 36 किलोमीटर आहे ना दीदी? 36 किलोमीटर रोहतांग आहे। आम्हाला 1-1.5 तास तरी लागतील आणि जर घाट असेल तर मग 2 तास पण लागतील। तर चला आता खाली गेल्यानंतर भेटते मी तुम्हाला। त्यासाठी बघा इथं कॉर्नफ्लेक्स आहेत, ज्यूस आहे, इकडे स्प्राउट्स आहेत, हे आहे दलिया मिल्क आणि उपमा, हे आहेत चना भटुरा, इथे हा पराठा आहे आणि पुरी पण आहे इथं, आणतील ते थोड्या वेळात, संपलेली आहे। ब्रेड जाम पण आहे, हे काय आपल्याला आवडत नाही। आणि चहा कॉफी पण आहे, इकडे हे कर्ड आहे आणि बॉइल्ड एगसुद्धा आहे। गरमागरम नाश्ता करून आम्ही जायला निघालो रोहतांगला। आणि रोहतांगला जाण्यासाठी ना मध्ये तुम्हाला सगळे स्टॉल बघायला मिळतील, बर्फात घालण्यासाठीचे जे कपडे मिळतात रेंटनी ते। आणि तिथेच तुम्हाला गेम खेळायचे असेल म्हणजे बर्फामध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला तिथेच बुकिंग करावं लागतं, जिथे रेंटनी आपण कपडे घेणार असतो तिथे। आम्ही ना इथे बर्फात घालण्यासाठी जंपसूट घ्यायला थांबलो आहे। आणि पाठीमागं बघा मस्त अशी नदी वाहते आणि वरती असे बर्फाचे डोंगर आहेत। आता कपडे आणायला चाललोय आम्ही बर्फात घालून जाण्यासाठी। आपल्या साईजनुसार आपण कपडे घ्यायचे। बघूया आता इथे रेंट काय आहे कपड्याचं माहिती नाही आहे, सांगेन मी तुम्हाला। इथे ना असं रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी अशी छोटी छोटी दुकानं आहेत कपड्यांसाठीचे, भाड्याने आपल्याला इथे कपडे मिळतात। इथं ये नहीं ये होगा, ट्यूब राइड होगा, जिप लाइन होगा ना, बुकिंग यहीं से होता है, हमारा गाइड रहेगा वो करवाएंगे। वो कितने का? ये होता है आपका पर कपल का 2000 होता है। कितने? 2000 होता है पर कपल। इसमें अनलिमिटेड टाइम होता है, जितना मर्जी कर सकते हैं ना। 2 लोगों का 2000 होता है। इसमें अनलिमिटेड टाइम होता है और साथ में गाइड भी रहता है। गाइड आपको एक्टिविटीज़ करवाएगा, सिखाएगा, जब करवाएगा, गाइड करवाएगा। ये ट्यूब राइड होता है आपका पर कपल का 1000 रुपीज़ ना। इसमें ऊपर से नीचे को स्लाइड होता है, 2 लोग साथ में बैठ सकते हैं, ऐसा होता है। बाकी ये जिप लाइन होता है ना, ये 2000 पर कपल का होता है ना। ये वाला लॉन्ग राइड होता है, 1 किलोमीटर आना, 1 किलोमीटर जाना, हाईएस्ट पॉइंट पे कराएंगे आपको, लॉन्गेस्ट भी होगा। हाईएस्ट ऊंची हाइट कितना होता है? काफ़ी होता है हाइट काफ़ी होता है, ज़्यादा होता है। हाइट 2 लोग करेंगे ना। असे जंपसूट आठवलेले आहेत, आपल्या साईजनुसार आपण चॉईस करायची। सॉरी मला बोलायला येत नाही आहे थंडीमुळे। तर आता इथे गेमचं सगळं चालू आहे, कुठले गेम खेळायचे ते सगळेजण ठरवतोय आम्ही। आणि जास्त उंचीवाले गेम आहेत ते नको म्हणते मी यांना, मला थंडी वाजली खूप। आराध्या तर आम्ही सगळ्यांनी जंपसूट घेतले आणि त्याचं जे रेंट आहे ते एका ड्रेससाठी 250 रुपये। आणि प्लस तुम्हाला ना हँडग्लोव्ज आणि पायमोजेसुद्धा घ्यावे लागतील, ते आम्ही विकत घेतले होते। आणि इथे तुम्ही लेह लडाखमध्ये जाणार आहात, म्हणजे रोहतांग लेह लडाखमध्ये येतं, म्हणजे बाँड्री चेंज होते, त्यामुळे तुम्हाला इथे पास काढावा लागतो। रोहतांगला जायच्या वाटेवरच थांबलोय थोडा वेळ। इथे सेल्फी पॉईंट आहे, इथे सगळे सेल्फीसाठी थांबलेत बघा। आणि मस्त पाठीमागचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही, बर्फाचे डोंगर दिसत आहेत।
इकडे सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. आता अजून थोडा वेळ राहिले आमचं तिथे जायला. थोड्या वेळात पोहोचू आम्ही तिथे बर्फाच्या ठिकाणी. पण इथने किती सुंदर दिसतंय बघा चित्र. तर इथे काही फोटो वगैरे काढलोय. जसजसं आपण पुढे पुढे जातोय ना तसं वेगळं नवीन काहीतरी बघायला मिळत होतं आम्हाला. आणि रोहतांगला आम्ही डायरेक्ट जात नाही आहे, तर मध्ये मध्ये ड्रायव्हर आम्हाला थांबवत होते. आणि रोहतांग हे गाव वाटत होतं मला आधी, पण ते गाव नाही आहे. तिथे कुठलीही वस्ती वगैरे नाही आहे. लेह लडाखमध्ये आलो आहे कारण की जे रोहतांग गाव आहे जिथे सगळीकडे बर्फ असतो आणि स्पोर्ट्स वगैरे असतात रोहतांगमध्ये, तर ते लेह लडाख या प्रदेशात येतात. तर हे बघा सगळीकडे असं डोंगर दिसायला आहे बर्फाचा. आमचे ड्रायव्हर आहेत ना ते चहासाठी थांबलेत. म्हणलं आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करू कारण आमचा चहा नाश्ता झालेला आहे सकाळी. थंडी आहे ना दिलंय. कुणीकडे चाललाय? फोटो कुठे काढूया आपण? हा खूप मस्त वाटायले. तर आम्ही आता थोडा चहा घेणार आहे इथे कारण थंडी खूप जास्त आहे. उतरल्या चहा घ्यायचा नाही म्हणलो, पण बाहेर आल्यानंतर बापरे बाप. तर थोडा चहा घेतो आम्ही. मी चुकून व्हिडिओमध्ये रोहतांग गाव असं म्हणाले कारण की मला माहिती नव्हतं ते गाव नाही आहे. ते मला वाटलं की तिथे पण लोक राहतात, पण तिथे लोक राहत नाहीत एवढ्या थंडीत. आम्ही जम्प सूट घालून आता खाली आलो. इकडे बघा मस्त बर्फ आहे आणि इथे सगळे स्पोर्ट्स आहेत. आता आम्ही सगळे स्पोर्ट्स करू. आराध्या बघा, आराध्या पप्पांसोबत चालले. एकदम कार्टून दिसाले बाळ. मस्त वाटायला इथं, पण आमचे सगळे पैसे फिटल्यासारखे वाटायले तिथं हे बघितल्यावर. हे कसं वाटलं? जमतंय का पण? दम लागते होय. हे बघा निवांत लोळायचं चालू आहे इकडं. सगळीकडे बर्फ आणि बर्फ आणि बर्फ आहे. चालू ट्रेन झालेत बघा. हे बघा एकटे चाललेत. हो जमलं की तुम्हाला लगेच? जमलं जमलं. मी करणार नाही. नाही छोट्यांचं नाहीच आहे ते पिल्लू. पडते आता. जा खाली, खाली जा खाली जा खाली. तसंच सर दम लागते बरोबर याला. मला वाटलेलं बर्फात आल्यावर थंडी वाजेल, पण आता ह्या सूटमुळे ना खूप गरम झाले. गरम आले ना? गरम
घाम यायला लागलाय, पण काढल्यावर काय होणार आहे माहिती. ह्या पिल्लूला ना आमच्या कुठले गेम अलाउड नाही आहेत. सो तिचं बघा काय चाललंय, बर्फासोबत खेळायचं चालू आहे. छोटा ना कसं येणार गे. हे बघा असं काहीतरी चाललंय आगाऊपणा. हे बघा जास्त बर्फ दिसायला पाहिजे ग. हे अंकिता ऐक, या दोन मोठ्या पोरी काय कराल्यात, हरकलेल्या आहेत. या अंकिता तसंच बघ आता. थांब हां, कसं गोठून बर्फ झालाय बघा. आई ग घसरते खूप. नाम क्या है? शंभू स्लिप है ना आपके पास? शंभू स्लिप है, स्लिप दिखाना, कोई प्रॉब्लम नहीं है. हो तुमच्याकडे ना स्लिप? हाँ या. हे बघा आता आम्ही खूप दमलोय. इकडे मॅगीचा स्टॉल आहे एवढ्या मोठ्या डोंगरावर. सो आता गरम गरम आम्ही मॅगी खाणार होतो. अरे ते बघा एवढ्या वरती चढून आले, इतका दम लागलाय ना आम्हाला. आता भूक पण लागलीच आहे. ट्यूब करायचं, खालच्या खालीच जायचं होय, आणि होय. वरी आहे नाही आता. गरमागरम मॅगी. मॅगी एक नंबर होती. इथे फक्त कांदा भाजी पाहिजे होती होय की नाही? आपण टाकूया का स्टॉल. इथे मी कांदा भाजीला मिस करते खरंच, कारण की इथं बर्फात बसून गरम गरम कांदा भाजी खाण्याची मजाच काही और होती. आणि मॅगी पण गरम गरम होती, टेस्टी होती एक नंबर. रेट पण तसे त्यांचे खूपच आहेत, पण गर्दी बघू शकताय. तर आमची एक राईड झाली आता ती मगाची. आता ट्यूबची राईड आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे आता आम्ही त्याच्यात.